संगमनेर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अंतर्गत नाराज शिवसेना शिंदे गट महिला आघाडीच्या माजी शहर प्रमुख वैशाली तारे यांनी अचानक पदाचा राजीनामा देत आमदार अमोल खताळ यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या संगमनेरमध्ये नगर परिषद निवडणुकीचे वातावरण तापले असून महायुतीकडून सुवर्णाताई खताळ नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत, तर दुसरीकडे संगमनेर सेवा समितीकडून डॉक्टर मैथिलीताई तांबे उमेदवारी देत आहे. डॉक्टर तांबे या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुशिक्षित उमेदवार म्हणून ओळखल्या जातात, तर सुवर्णाताई खताळ या महायुतीकडून नव्या चेहऱ्याच्या रूपात मैदानात उतरत आहे. संगमनेर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला शाखेतून नाराजीचा सूर तीव्र होताना दिसत आहे. सलगपणे महिला पदाधिकाऱ्यांचे राजीनामे समोर येत असून या अंतर्गत असंतोषाने महायुतीला मोठा धक्का बसल्याची चर्चा रंगत आहे. माजी शहर प्रमुख वैशाली तारे यांच्या राजीनाम्यानंतर शहर संघटक मनीषा परांदे, उपशहर प्रमुख ज्योती परांदे आणि शाखा प्रमुख वंदना भुसे यांनीही पदाचा राजीनामा देत नेतृत्वावरील नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. वैशाली तारे यांनी आपल्या राजीनाम्यात केलेले आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यांना पक्षाने वारंवार डावलले. वार्ड 14 मधून उमेदवारीची केलेली विनंती पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आली. तसेच तिकीट वाटपात निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे सरळ दुर्लक्ष झाल्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. यासोबतच आमदार अमोल खताळ हे पक्षातील वास्तव परिस्थितीकडे आणि कार्यकर्त्यांच्या योगदानाकडे पुरेशी दखल घेत नाही, असा थेट आरोपही तारे यांच्या राजीनाम्यात केलेला आहे. महिला आघाडीतील या गळतीमुळे शिवसेना कमकुवत होत असल्याचं चित्र असून याचा थेट परिणाम महायुतीच्या निवडणूक लढतीवर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद निवडणुकीतील तिकीट वाटप प्रक्रियेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते तिकीट वाटपात निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून प्रामुख्याने जवळच्या लोकांना आणि नातेवाईकांना प्राधान्य देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. तसेच पक्षातील अंतर्गत सल्लामसलत न करता निर्णय घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झालेली दिसून येते. या आरोपांमुळे महायुतीच्या प्रचारावर प्रत्यक्ष परिणाम होत असून अंतर्गत असंतोषामुळे एकजूट कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संगमनेर मधील शिवसेनेतील ही गळती आणि नाराजीचे वातावरण महायुतीसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. विशेषतः नगराध्यक्ष पदासाठी सुवर्णाताई खताळ यांच्या उमेदवारीवर या घडामोडींचा परिणाम होऊ शकतो. दरम्यान संगमनेर सेवा समितीकडून उमेदवार असलेल्या डॉक्टर मैथिलीताई तांबे यांच्या प्रचाराची गती मजबूत असल्याचं चित्र दिसून येते. महायुतीमध्ये अंतर्गत कलह सुरू असताना सेवा समितीचा प्रचार अधिक संघटित आणि एकसंध पद्धतीने सुरू असल्याचे निरीक्षण आहे. महायुतीतील नाराजी, तिकीट वाटपातील वाद आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे या सर्व घटनांचा मिळून परिणाम नगर परिषद निवडणुकीवर नक्कीच दिसून येईल, असे राजकीय तज्ञ सांगत आहेत. संगमनेर मधील राजकारण सध्या चुरशीला पोहोचले असून या निवडणुकीत मतदारांचा अंतिम कल कोणाकडे झुकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.